या शुक्रवारी मराठीतील बिन लग्नाची गोष्ट, आरपार आणि दशावतार असे 3 चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले। तगडी स्टारकास्ट असलेल्या या तिन्ही चित्रपटांमुळे मराठी प्रेक्षक विभागले गेले। बिन लग्नाची गोष्टमधून उमेश कामत, प्रिया बापट, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांची केमिस्ट्री बघायला मिळाली। तर दुसरा चित्रपट ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे यांच्या आरपारलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। मात्र यापैकी दशावतार चित्रपटाची क्रेज वेगळ्याच लेवलला पाहायला मिळाली। या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर उचलून घेतलं। काल म्हणजे पहिल्या दिवशी या प्रत्येक चित्रपटाने किती कमाई केली हे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत। त्या अगोदर दशावतार सिनेमाचा रिव्ह्यू पाहूया। दशावतार सिनेमाची घोषणा झाली तेव्हापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती। टीजर आणि ट्रेलर पाहताना एक वेगळ्या प्रकारचा चित्रपट अनुभवायला मिळणार असल्याने प्रेक्षकांत कुतूहल निर्माण झालं होतं। त्यामुळे सिनेमाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या। चला तर पाहूया हा सिनेमा आपल्या अपेक्षा पूर्ण करतो की नाही। कथा। दशावतार या सिनेमाची कथा तळ कोकणातील एक दशावतारी कलावंत बाबुली यांच्या भोवती फिरते, जे पात्र दिलीप प्रभाकर यांनी साकारलं आहे। त्याने आपलं आयुष्य दशावतार कलेसाठी वाहिलेलं आहे। आता त्याचे वय झालंय, तरीही कलेवरील प्रेम त्याला स्वस्त बसू देत नाहीये। गावकरी पण त्याच्या हेकेखोरपणाची चेष्टा करतात, मात्र त्याच्या नाट्यकलेबद्दल त्यांच्या मनात आदराची भावना देखील असते। आपल्या बापानं आता दशावतार सोडून आराम करावा असे त्याच्या मुलाला म्हणजे सिद्धार्थ मेननला वाटत असतं। मात्र हट्टाला पेटलेला बाबुली दशावतारापासून दूर व्हायला तयार नाही। शेवटी महाशिवरात्रीच्या रथयात्रेत आपण इथे शेवटचं पात्र रंगवून दशावतार कलेला सोडून देणार असे बाबुली आपल्या मुलाला वचन देतो। मात्र या रात्री बाबुलीचे वेगळेच रूप पाहायला मिळतं। तेव्हा या सिनेमाचं नाव दशावतार का आहे याची प्रचिती येते। त्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहावा लागेल। चित्रपटाची कथा पारंपरिक दशावतार कलेची असली तरी ती केवळ आख्यायिकेत रमत नाही, तर सध्याच्या परिस्थितीला हात घालते। पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे कथानकाचे 2 भाग आपल्या समोर उलगडत जातात। बाबुलची श्रद्धा, त्याग आणि शौर्य त्याची ही कथा उत्तरोत्तर रंगत जाते। एकूणच एक चांगले कथानक या चित्रपटातून मांडण्यात आले। अभिनय। या सिनेमात कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळते। दिलीप प्रभाकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे अशा एकापेक्षा एक कलाकारांनी आपली स्वतःची वेगळी छाप सोडली आहे। बाबुलची भूमिका दिलीप प्रभाकर यांनी समर्थपणे साकारली आहे। वयाच्या 81व्या वर्षी त्यांची एनर्जी, संवाद फेक, अभिनय पाहणे म्हणजे पर्वणीच आहे। दशावतार खेळात त्यांनी रंगवलेली विविध पात्रे आपल्याला थक्क करून सोडतात। त्यांनी आपल्या भूमिकेवर घेतलेली मेहनत दिसून येते। महेश मांजरेकर यांनी इन्स्पेक्टरची भूमिका चांगली साकारली आहे। वडिलांवर प्रेम करणाऱ्या मुलाची भूमिका सिद्धार्थ मेनन यांनी चोख बजावली आहे। बाकी इतर कलाकारांनीही आपल्या वाटेला आलेल्या भूमिकांना योग्य तो न्याय दिलाय। त्यामुळे उत्तम अभिनय म्हणजे काय हे पाहायचं असेल तर हा सिनेमा नक्की पाहायला हवा। दिग्दर्शन। सुबोध खानोलकर यांनी दशावतार सिनेमाची कथा लिहिली व त्यांनीच हा चित्रपट दिग्दर्शित केलाय। कथेचा आवाका खूप मोठा असल्यामुळे कथेला न्याय देण्यासाठी आवश्यक असलेला दिग्दर्शनाचा दर्जा थोडा कमी वाटतो। लिमिटेड बजेटमुळे दिग्दर्शकाच्या वावरावर मर्यादा आल्या आहेत। कोकणची वातावरण निर्मिती अत्यंत सुंदर तयार केली आहे, मात्र चित्रपटाची सुरुवात काहीशी संथ वाटते। काही प्रसंग जास्त ताणल्यासारखे वाटतात, मात्र मध्यंतरानंतर सिनेमा वेग पकडतो। सिनेमातले काही प्रसंग अत्यंत सुंदर जमून आलेत, यासाठी दिग्दर्शकाचं अभिनंदन केलं पाहिजे। मात्र एकाच वेळी अनेक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करताना शेवटी थोडा गोंधळ उडालेला दिसून येतो। ओव्हरऑल दिग्दर्शन ठीकठाक झालं आहे। म्युझिक। चित्रपटातील गाणी उत्तम जमून आली आहेत। विशेषतः रंगपूजा आणि औशीचा घो ही गाणी लक्षात राहतात। A.V. प्रफुल्लचंद्र यांनी चित्रपटाला समर्पक असं संगीत दिलंय। चित्रपटाच्या संगीतात पारंपरिक आणि आधुनिक सूर यांचा संगम पाहायला मिळतो। गुरु ठाकूर यांनी लिहिलेली गाणी आणि संवाद चांगले जमून आलेत। छायाचित्रण आणि एडिटिंग। तांत्रिक बाबतीत सिनेमा भव्य आणि तितका सुंदर आहे। अत्यंत लिमिटेड बजेटमध्ये कोकणची हिरवळ, लाल माती, गावकूस, रात्रीचे गूढ वातावरण अत्यंत सुयोग्य पद्धतीने दर्शवण्यात आलंय। एकूणच सिनेमॅटोग्राफी दर्जेदार आहे, मात्र एडिटिंगमध्ये सिनेमा मार खातो। काही प्रसंग ट्रिम करून कथानक वेगवान करता आले असते। ओव्हरऑल बोलायचे तर दशावतार हा मराठीतील एक दर्जेदार सिनेमा आहे। मराठी सिनेमाची ओळख म्हणजे दर्जेदार कथानक आणि जबरदस्त अभिनय या दोन्ही गोष्टी या सिनेमा ठासून भरल्या आहेत। कथेत जी क्षमता होती तिचा पूर्णपणे वापर केला गेला नाही। कथेला शेवटी एखादी ट्विस्ट अथवा धक्का दिला असता तर चित्रपटाने वेगळी उंची गाठली असती।
आपल्या अपेक्षांच्या पातळी गाठण्यास सिनेमा थोडा कमी पडतो। तरीही मराठी सिनेसृष्टीतला हा एक स्तुत्य प्रयत्न असून त्यामुळे निर्मात्यांची तारीफ केली पाहिजे। एक वेगळा अनुभव देणारा हा चित्रपट मराठी प्रेक्षकांनी पाहिलाच हवा। त्यामुळे थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहणं आवश्यक आहे। अशा मराठी सिनेमांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे, तरच मराठी चित्रपटसृष्टीत नाविन्यपूर्ण विषय घ्यायला निर्माते पुढे येतील। त्यातूनच आपली प्राचीन संस्कृती आणि कला ह्याची जगाला ओळख होईल। एकूणच या सिनेमाला आम्ही देतोय 5 पैकी 4 स्टार। बाकी या सिनेमाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे तर पहिल्या दिवशी सिनेमाची अत्यंत आश्वासक सुरुवात पाहायला मिळाली। सिनेमाने पहिल्या दिवशी 70 लाख रुपये कमवले आहेत। चित्रपटाची वर्ड ऑफ माउथ पॉझिटिव्ह असून शनिवारी आणि रविवारी कलेक्शन अजून वाढू शकते। पहिल्या वीकेंडला सिनेमा 2 कोटीचा टप्पा नक्कीच गाठू शकतो। बाकीच्या 2 सिनेमांबद्दल बोलायचे तर आरपार या सिनेमाने पहिल्या दिवशी 14 लाख रुपयाचा गल्ला जमवला आहे, तर बिनलग्नाच्या गोष्ट या सिनेमाने पहिल्या दिवशी 8 लाख रुपये कमवले आहेत। बाकी तुम्हाला दशावतार हा सिनेमा कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपटाशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।